विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चेत ठरली आहे ती नाशिक विधान परिषदेची निवडणूक. महायुतीचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडेंचा 109 मतांनी पराभव केलाय. गोकुळ गीतेंना 357 तर दराडेंना 248 मतं मिळाली. आता गोकुळ गीतेंच्या या विजयानंतर महायुतीतील वादावर परत एकदा चर्चा सुरू झाली. असं असतानाच गोकुळ गीते यांना एकनाथ शिंदेंकडून फोन गेल्याची माहिती समोर येते. या संदर्भामध्ये गोकुळ गीतेंचे निकटवर्ती असलेल्या नाना गामणे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. गामणे यांनी या संदर्भात उदय सामंत यांचा आलेला फोनच माध्यमांना दाखवलाय. विमान तिथं मागवलेलं आहे. चालेल सर, चालेल सर. तुम्ही ऐका ना. हा सर. 1 वाजता इथे लँडिंग आहे. हो तुम्ही 1-1:30 वाजेपर्यंत इथं पोहोचा ना. ठीक आहे, पोहोचतो सर. सर पोहोचतो. नक्की ना? नक्की सर. ठीक आहे. थँक्यू सर. आता माहिती अशी आहे की गोकुळ गीते हे एकनाथ शिंदेंना भेटणार आहेत आणि ते मुंबईला विशेष विमानानं जाणार आहेत. या संदर्भात गामणे यांनी काय सांगितलंय ते ऐका. गोकुळ गीते, नाना गामणे त्यांचे काही शिंदे साहेबांनी निरोप नाही दिला. मी सावंत साहेबांनी फोन केला तर आता विजय झाले. ते साहेबांना भेटायला बाकी शिवसेनेमध्ये प्रवेश करणार याकडे लक्ष अजून तसं काहीच नाही. अजून उमेदवारांना काही माहिती नाही. ती प्रश्न माझी चर्चा झाली. रंगतदार वळणावर गेलेली होती. आता फक्त आम्ही शिंदे साहेबांचा आशीर्वाद घ्यायला जातो. त्यामुळे अपक्ष आमदार गोकुळ गीते ते मी बोलवलेले. प्रश्न मी सावंत साहेबांना विनंती केली. ट्रॉफिक लागेल त्याच्यामुळे मी बोलवलेले. विमानाने किती वाजता रवाना होणार? 2 वाजता रवाना होतो आम्ही. 2 वाजता रवाना तसं अजून तसं काही. फक्त आम्ही शिंदे साहेबांना भेटणार. ही निवडणूक वेगळी राहिली. नेमकं तुम्ही एक वेळ अशी होती की माघार सांगितली होती, पण सर्वांचे आमच्यावर आशीर्वाद होते. वेगळी वेगळी काही नव्हती आणि आम्ही सर्वांच्या आज्ञेचं पालन केलं आणि मतदार सोबत असल्यामुळे इलेक्शन आम्ही जिंकू शकतो. एक वेळ होती की उदय सामंत यांनी खूप प्रयत्न केले होते की आपण प्रचार थांबवा, माघार घ्यावी, आणि आता मात्र तुम्ही भेटायला चालले. नेमकं काय बोलणं? सावंत साहेबांची त्याच्यात काही चुकी नाही. सावंत आता मतदारांपुढे सावंत साहेब काय विचार करणार आहे? त्यांनी बघितलं, पण ते म्हणे आता ज्याचं जसं आहे, ज्याच्या नशिबात असेल तर ते गोकुळ गीते त्यांच्या नशिबात होतं. गोकुळ गीते साहेब शिंदेपणे प्रवेश अजून निश्चित नाही. नेमकं काय बोलणं झालं? थोडं नाही, काहीच नाही. तसं काहीच बोलणं झालेलं नाही. आता बैठक कोणाकोणावर होणार आहे? काहीच नाही. फक्त आम्ही शिंदे साहेबांचा आशीर्वाद घ्यायला जातो. आता आपल्याच उमेदवाराचा पराभव केलेल्या गीतेंना भेटण्यासाठी बोलवलेल्या सामंत यांचा हा कॉल समोर आल्यानंतर सामंतांनी मात्र काय म्हटलंय ते सुद्धा ऐका. गोकुळ गीते एक तिथे निवडून आलेले आहे. भारत हा लोकशाहीचा एक भाग आहे. पण ते कशामुळे झालं त्याचा अभ्यास नक्की करू. त्याच्यामध्ये कोण सामील होते त्याचा देखील आपण अभ्यास करू आणि तो अहवाल तयार करून मुख्यमंत्री आमचे नेते शिंदे साहेब आणि सुनेत्राबाईंना देऊ. कुठेतरी गोळाबेरीज जी आहे ती मतांची कमी पडली का? उभाटाने देखील मोठ्या नक्कीच कमी पडली म्हणूनच पराभवाला आम्ही सामील होतो. त्याची कारणं आम्ही शोधतो. नक्कीच याचा संदर्भात पाहिल्यानंतर आता कुठेतरी गोकुळ गीते यांना आता शिंदे बोलवण्यात आलेलं आहे. कुठेतरी हेलिकॉप्टरने घेऊन त्यांना घेऊन मला जोपर्यंत माहिती आता वाजलेले आहेत जवळजवळ 11 आणि मी देखील विधान भवनाच्या परिसरामध्ये आहे. परंतु मला असं कुठेही हे शक्यता वाटत नाही की गोकुळ गीतेंशी कोण भेटलेला आहे, दोघी गीतेंचा कोणाला फोन गेलेला आहे. आता तर कोणीतरी सांगितलं की विमान पाठवलेलं आहे. या सगळ्या गोष्टी तासाभरात कशा काय घडू शकल्या? त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी एक वातावरण तयार करण्यासाठी केलेल्या असू शकतील. परंतु नरेंद्र दराडे हे आमचे अधिकृत उमेदवार होते आणि त्या उमेदवारांचा पराभव का झाला याचं नक्की आम्ही कारण शोधू. त्याचं अगदी त्याला आपण काय म्हणतो अनालिसिस करू आणि भविष्यामध्ये प्रगती. गिरीश महाजन असेल इतर लोकांनी विश्वासघात केला असं नरेंद्र दराडे. महायुतीच्या 3 नेत्यांमुळे पराभव झाल्याचं खंत व्यक्त केली गेली. नाही, पण महायुतीतले ते कोण आहे हे दराडेंनी जाहीर केलं पाहिजे. मुद्दा असा आहे की गिरीश महाजन साहेब हे शेवटपर्यंत 4 वाजेपर्यंत मतदानाच्या प्रक्रियेमध्ये होते. मी देखील नाशिकमध्ये होतो. दादासाहेब भुसे देखील नाशिकमध्ये होते. त्याच्यामुळं ठीक आहे, आजचा तासाभरात 2 तासामध्ये आपण नक्की त्याच्यातनं माहिती काढू शकत नाही, परंतु नक्की काढू आणि अहवाल सांगू. आता हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर स्वतः गोकुळ गीते यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. गोकुळ गीतेंनी काय म्हटलंय ते सुद्धा ऐका. माझ्या ज्या कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवली त्यांची पण लढवून जिंकून दिली मला. मी त्यांना विचारलं आपण मुंबईला जाणार आहोत. मी आता पहिल्यांदा घरी जाणार माझ्या आई वडिलांच्या. नाही, पण आपल्याला उदय सामंत विमान पाठवलेलं मला काही कल्पना नाही. तुम्हाला माहित असेल तर मला एकनाथ शिंदेंना भेटायला जाणार आहे. विमान पाठवलेलं कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय मी काही करू शकत नाही.
पण शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार गोकुळ गीतेचं असलं ते गोकुळ गीते नावाचे व्यक्ती मागे असंख्य कार्यकर्ते आपण पण बघितलेले आहे पण त्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय सांगू शकत शिंदेच्या शिवसेनेत जाणार मी सांगितलं ना कार्यकर्त्यांना विचारात घेतल्याशिवाय माझी भूमिका अस्पष्ट आहे. एकूणच नाशिकच्या विधान परिषदेची ही निवडणूक सुरुवातीपासूनच गाजताना दिसली आणि याचा शेवट सुद्धा अशाच पद्धतीनं होताना दिसतोय. नाशिकहून प्रवीण ठाकरे, मुंबई तकसाठी.